2100चे स्वामींचे किंवा दत्तगुरूचं भक्तिगीत सादर करण्यासाठी उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट गवळण गायक, उत्कृष्ट अभंग गायक आणि उत्कृष्ट तबला किंवा मृदंग वादक अशी ही 4 बक्षिसं आहेत. महाराजांच्या पुनी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदरणीय बाबूरावजी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी. रमाकांत जोशी आणि संदीप कोडगिरे करतील. खूप मेहनत लागते कारण आम्हाला काही अनुभव नव्हते. अमोल मालेगावकर, भार्गवी देश आणि महाराजांची आठवण कायम त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करण्यासाठी आपल्याला ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या करून घेतली. श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र विश्वस्त मंडळ नांदेड यांच्यातर्फे आयोजित या श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा 2025 मला वाटते पहिलंच वर्ष आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की स्वामीजींच्या ह्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. संगीताकडे आमची ओढ असतेच. आम्ही तानसेन नसलो तरी कानसेन आहोत आणि कानाला बरं वाटतं संगीत ऐकल्यानंतर. आणि त्यातल्या त्यात बोरगावकर सरांसारखे दिग्गज जेव्हा भेटतात तेव्हा जो आनंद द्विगुणितच होतो. आज शेवटी जोशी सरांचं आणि आपलं शाश्वते सरांचं गायन ऐकायला संधी मिळाली. खूप आनंद झाला. खूप सुंदर आपण गायलात. संगीतामुळे खरोखरच एक वातावरण निर्मिती होते आणि खरोखरच मनाला शांती एक प्रकारची मिळते. त्याचा अनुभव मी तिथं बसून घेतला आणि अशी शांती आजकाल दुरापास्तच झालेली आहे. आणि त्यामुळे संगीताच्या माध्यमातून अशा प्रकारची शांती मिळणं ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आणि तो आनंद आज मला मिळाला. ही स्पर्धा पहिल्यांदाच भजनाची स्पर्धा ही खरोखरच एक चांगली आयडिया आहे. हे पहिलंच वर्ष आहे. मला खात्री आहे स्वामीजींच्या आशीर्वादाने हे वर्षानुवर्ष चालेल आणि महाराष्ट्रात त्याचा नावलौकिक होईल अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा स्वामीजींच्या चरणी मी करतो. जास्त वेळ बोलत नाही. सकाळपासून आपण सगळे आलेला आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांचं ज्यांना पारितोषिकं मिळाली आणि ज्यांनी भाग घेतला. भजन स्पर्धेत भाग घेणं म्हणजे ईश्वराची आराधना करणंच आहे आणि त्यामुळे स्पर्धेत भाग घेणं आणि आराधना करणं म्हणजे हे एक दुग्ध शर्करा हे आहे, योग आहे आणि हा योग तुम्हा सगळ्यांनाच प्राप्त झालेला आहे. त्यामुळे सगळ्यांचंच अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बक्षीस मिळणार आहे पण सर म्हणाले तसं अजून एकदा डिक्लेअर करतो की आमचे राजेंद्र दादा म्हणाले, मी सकाळी बोललो की पुढच्या वर्षीचं बक्षीस 1 लाखाचं असणार आहे. पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 71,000चं असणार आहे आणि तिसरं बक्षीस 51,000चं असणार आहे. मी काय बोललो ऐकलं नाही. जर तुम्ही सगळ्या लोकांनी जर प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रातून जास्त संख्या वाढवली तर आत्ता जे मी घोषित केलेलं बक्षीस आहे ते पुढच्या वर्षीचं आहे. काही जणाला कदाचित गैरसमज झाला असेल की आत्ताचं बक्षीस तेवढं आहे. या वर्षीचं बक्षीस 71,000, 51,000 आणि 31,000 आहे. ऐकताना कदाचित तुमच्या गैरसमज झाला असता तर काढून टाका. हे पुढच्या वर्षी येथील जो संच आहे त्या मृदंगवादकाला या ठिकाणी उत्कृष्ट मृदंगवादक हे बक्षीस मिळालेलं आहे. ते असतील तर स्वीकार करा.
क्विज अग्रे उत्कृष्ट अभंग गायक त्यांना मिळालेला आहे. उत्कृष्ट अभंग गायक उदगीर संचाचे उदगीरचा जो संच आहे सूरदास त्याचे गायक जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी स्वीकार करावा. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्या मोमेंटवरचं नाव बघून द्या. श्री स्वामींचे द्वितीय उत्तेजनार्थ